बहुत मतलब निंदा करने वाली बात है। इनका हम लोग धिक्कार करते हैं, ये सरकार का धिक्कार करते हैं। जय हिंद दोस्तों, आप देख रहे हैं घूमता इनौर हिंदुस्तान। दोस्तों, इस वक्त मैं मीरा रोड के स्टेशन के पास एमबीएम की बस स्टॉप के पर ही मौजूद हूँ, जहाँ पर उद्धव ठाकरे गुट्टे शिव सैनिक और कांग्रेसी एक साथ सड़कों पर उतर पड़े हैं। इन लोग का गुस्सा फूटा है बदलापुर के उस हादसे को लेकर, जिसके तहत बदलापुर में एक क्लीनर ने 2 बच्चियों के साथ कुछ गंदा काम करने की कोशिश की थी। तो आइए देखते हैं इस पूरे मामले पर यहाँ इन लोगों ने क्या मांग रखी है और किस तरह की ये आंदोलन कर रहे हैं। नजर डालते हैं इस पूरे मामले पर। शिवसेना मीरा भाईंदर जिल्हा शाखेच्या वतीने एक लहान मुलीवर झालेला अत्याचार पुरा महाराष्ट्रात, पुरा हिंदुस्थानमध्ये हा प्रकार घडत आहे। आज आपण मीरा भाईंदरच्या सर्व वाघिणी इथे आले आहेत। मी सर्वांना एकच विनंती करतो की लहान मुलींवर अत्याचार या सरकारच्या माध्यमातून सरकार आल्यानंतर वारंवार होत आहे, परंतु सरकारची कुठेही याच्यावर जाब नाही, याच्यावर लक्ष नाही। आज आपण सर्व या मीरा भाईंदरच्या वतीने या छोट्याच्या मुलीवर झालेला नैतिक अत्याचार, या अत्याचाराच्या विषयी सर्व आपण मीरा भाईंदरच्या महिला पुरुष सर्व आज आपण धिक्कार निषेध करण्यासाठी इथे आपण आला जमलायत। त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो। जय। मागच्या काही दिवसापूर्वी बदलापूरच्या शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवरती, एक 4 वर्षाची आणि दुसरी 6 वर्षाची, त्यांच्यावरती एक संतापजनक अतिप्रसंग करण्यात आला, त्यांचं मॉलेस्टेशन करण्यात आलं आणि त्यावरती या सरकारची जी भूमिका होती त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आपण सर्व इथे उभे आहोत। आपल्याला माहिती असलं पाहिजे की आजच्या दिवशी म्हणजे बदलापूरच्या घटनेनंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणखीन 3 घटना घडतात। एक नागपूरला, दुसरी अकोल्याला आणि तिसरी नाशिकला। म्हणजे हे खोटे सरकार, हे मिंद सरकार जेव्हापासून या राज्यात सरकारमध्ये गादीवरती बसले तेव्हापासून या घटनांची नुसती लाईनच लागलेली आहे। बांधवांनो, आज आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलन या घटनेचा निषेध करण्यासाठी चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण समाजाला जागरूक होऊन या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटना या शहरामध्ये घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनानं या विषयासाठी अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे। फक्त शाळा असतील, कॉलेज असतील, विविध ठिकाणं असतील, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर घटना घडत असेल तर ते अतिशय निंदनीय आहेत। आता या सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माननीय गृहमंत्री आणि पूर्ण सरकार हे फक्त आणि फक्त इतर पक्ष फोडायचे, त्या पक्षातले नेते सरकारमध्ये आणायचे आणि सरकार अधिक मजबूत करण्याच्या नादामध्ये ते फसलेले आहेत आणि बाकी कायदा आणि सुव्यवस्थेचा। माता कहते हैं, हमारे बोलने में ही माता का शब्द आता है और इसी देश में, इसी भारत में महिलाओं का सम्मान नहीं है। आज हम देखते हैं
ना डॉक्टर सुरक्षित है, ना स्कूल में हमारी बच्चियां सुरक्षित है। धिक्कार है ऐसे नेताओं पर, धिक्कार है ऐसी सरकार पर जो इनको फास्ट ट्रैक पे लाके हमें उनको सजा देनी चाहिए। हम महिलाएं सुरक्षित नहीं है, कहाँ जाएगी हम महिलाएं? जब आपकी बेटी बहू की बात आती है तो आप शेर बन जाते हो, जब हमारी बात आती है, दूसरे की महिलाओं की बात आती है, आप कुत्ते बन जाते हो। क्या यही सम्मान है महिलाओं का इस देश में? क्या यही सम्मान रह गया है? हमें आपकी 1,500 रुपये की लाड़की बहन योजना नहीं चाहिए। चाहिए आप लोगों को? नहीं चाहिए। हमें सुरक्षा चाहिए, हमें आत्मसम्मान चाहिए। और मैं इसी के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र। आता प्रोटोकॉलनुसार शेवटी मी बोलणं योग्य नाही, त्यासाठी सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो। आज इथे राजकीय अभिनिवेश टाळता आमचे नेते असतील, उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्याचबरोबर शरदचंद्र पवारजी साहेब आहेत, आमचे मुझफ्फर हुसेन साहेब आहेत, त्यांनी सांगितलं, त्यांची शिकवण आम्हाला सगळ्यांना आहे की अशा कोणत्याही गोष्टी राजकारण करायचं। परंतु काही गोष्टी ओघाओघाने बोलणं गरजेचंच आहे। आणि त्या गोष्टी म्हणजे हे सरकार, जे त्रिमूर्ती सरकार स्वतःला म्हणून घेतात, ते म्हणतात की आमचं सरकार म्हणजे हिंदुत्ववाद्यांचं सरकार। हे जे स्वतःला हिंदुत्ववादी समजून घेतात, यांना असं वाटतं की फक्त देवाच्या नावानं गोष्ट दिल्या, जय श्रीरामच्या गोष्ट दिल्या म्हणजे झालं। परंतु आपल्या हिंदुत्वामध्ये, सद्गुरु चरित्रामध्ये काय लिहिलेलं आहे ते आम्ही त्यांनी वाचलेलं नाही। सद्गुरु चरित्रामध्ये उल्लेख आहे, 4 युगांचा उल्लेख आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। आणि आज कुठे ना कुठे हे कलियुग चालू झालेलं आहे आणि कलियुगाचं वर्णन त्या सद्गुरु चरित्रामध्ये असं आहे, ते कलियुगाचं चित्र वर्णन असं केलेलं आहे की त्याच्या एका हातामध्ये जीव आहे आणि दुसऱ्या हातामध्ये लिंग आहे। अरे बेटी तो बचाते नहीं है, बेटी पढ़ाते भी नहीं है। बेटियां मतलब अभी आप देखोगे सिग्नल पे कितने बेटियां भीख मांग रहे हैं। अभी ये जो बेटियां हैं उनके ऊपर अत्याचार हुआ है, जो नराधाम है वो अत्याचार करके उसका क्या मतलब केस नहीं लिया गया। कितनी बड़ी बात है ये केस लेनी चाहिए तुरंत। और ये जो पुलिस डिपार्टमेंट है उसको उसके ऊपर अगर तुम लोग मतलब फडणवीस अगर जबरदस्ती करता है कि केस मत लो, ये बहुत मतलब निंदा करने वाली बात है। इनका हम लोग धिक्कार करते हैं, ये सरकार का धिक्कार करते हैं। और इसको फडणवीस को अगर भी जरा भी शर्म है तो उन्होंने राजीनामा है देना ही चाहिए। ये लोगों की मांग है। थैंक यू।